मुंबईतील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी वाहतूक कोंडी कर लागू करावा अशी मागणी होते। तर भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी या संदर्भात मनपा आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिले। हा कर आगामी पालिकेच्या अर्थसंकल्पात लागू करावा असं नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे। पाहूयात। मुंबईत वाहन चालवणं महागणार, मुंबईकरांवर आणखी कराचा बोजा, मुंबईकरांवर वाहतूक कोंडी कर। तुम्ही अशा वाहतूक कोंडीचा सामना कधी ना कधी केला असेल। मुंबई आणि दिल्ली सारख्या शहरांमध्ये तर वाहतूक कोंडीची ही समस्या नित्याचीच म्हणावी लागेल। आता याच वाहतूक कोंडीवर मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकाने उपाय सुचवलाय, जो वाहन चालकांसाठी चांगलाच महाग ठरू शकतो। भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबईत वाहतूक कोंडी कर लादण्याचा सल्ला दिलाय। यासाठी मकरंद नार्वेकर यांनी मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिलंय। वर्दळीच्या परिसरात केवळ एकाच प्रवाशासह येणाऱ्या खासगी वाहनांवर कर आकारणी करावी। सर्वाधिक वाहतूक कोंडीचे भाग निश्चित करून त्या ठिकाणी कर लावण्यात यावा। गर्दीच्या वेळी सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 8 या वेळेमध्ये प्रतिप्रवेश 50 ते 100 रुपये इतका कर लावण्यात यावा। हा कर अनावश्यक वाहन वापराला आळा घालून सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देईल अशी अपेक्षा आहे। हा कर मुंबईतील वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण कमी करण्याची अपेक्षा आहे। लंडन, सिंगापूरच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये या कर पद्धतीचा वापर करण्यात येतोय। आगामी अर्थसंकल्पात करयोजना जाहीर करून पायलट प्रकल्प म्हणून राबवता येईल अशी ही मागणी करण्यात आली आहे। या उपक्रमातून दरवर्षी 200 ते 300 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे। वाहतूक कोंडी करातून मिळणारा महसूल शहराची हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरावा, असं मकरंद नार्वेकर यांनी या पत्रात नमूद केलंय। यावरूनच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय। मुंबईत भाजपच्या महापौराचा कार्यकाळ अजून सुरूही झालेला नाहीये आणि त्याआधीच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबईतील वाहनांवर टॅक्स लावण्यात यावा अशी मागणी करणारं पत्र महापालिकेला लिहिलंय। मुंबईचं काही भलं न करता मुंबईला आणि मुंबईकरांना फक्त लुटायचं हीच भाजपची वृत्ती असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केलाय। वाहतूक कोंडीवरती टॅक्स लावा म्हणजे जिजिया कर एक लावा आणि मुंबईकरांची लूट करा, हेच आता पुढे सुरू होणार आहे। आता बघा आगे आगे देखो होता है क्या, निश्चित विरोध करणार आहे। संमती याच्यावरती मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे याच्यावरती विचार नीट करायला लागेल। जो मुद्दा समोर आणला गेला आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे। आज तुम्ही मुंबईकर आहात, तुम्हाला बोरिवलीवरनं मंत्रालयात यायला 2-2.5 तास जातात ना, रोज ट्रॅफिकमुळेच जातात ना। त्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही का तुमचा प्रवास हा सुखाचा असावा? 2-2.5 तासाच्या जागी तुम्ही 1.25 तासात मंत्रालयात पोचावं असं वाटतं ना प्रत्येकाला। मग त्यासाठी काय करावं ह्याच्यासाठी वेगवेगळे विचार आहेत, लोक वेगवेगळे सजेशन्स देत असतात, त्यातला हा भाग आहे। योग्यरित्या योग्य निर्णय घेणं हे शासनाचं काम आहे। मुंबईकरांवरील वाहतूक कोंडी कराच्या मुद्द्यावरून भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जुंपलेली असताना मनसेनं मात्र वेगळी भूमिका घेतली। रोड टॅक्स, ट्रॅफिक होतं तिकडे रोड टॅक्स काढण्यापेक्षा कंजेशन टॅक्स हा महापालिकेने लावला पाहिजे। आमच्या वचननाम्याच्या वेळेला जी चर्चा झाली त्यावेळेलाही दुर्दैवाने तो त्या वचननाम्यात आला नाही, पण आम्ही ही मांडली होती गोष्ट, जो संयुक्त वचननामा झाला की कंजेशन टॅक्स हा मुंबईमध्ये लावला गेला पाहिजे। कारण आज आपण जर बघितलं तर जे डिलिव्हरी ॲप्स आहेत त्यांच्यामुळे बरंचसं कंजेशन वाढलेलं आहे। सध्या जगाच्या विविध भागात अशा प्रकारचा कर आकारला जातोय। सिंगापूरमध्ये 1975 पासून वाहतूक कोंडी कर आकारणी सुरू आहे। वेळ, स्थान, वाहन प्रकार आणि रिअल टाइम नुसार बदलणाऱ्या करामुळे 20 ते 45% रहदारी कमी झाली। लंडनमध्ये 2003 पासून अशा प्रकारचा कर लागू असून रहदारी 30% कमी झाली आहे। स्वीडनमध्ये 2006 पासून हा कर आकारला जातोय, तर गोथेनबर्गमध्ये 2013 पासून वाहतूक कमी झाली आहे। 2012 पासून इटलीच्या मिलानमध्ये उत्सर्जन आधारित कर लागू करण्यात आलाय। त्यामुळे रहदारी 28% आणि कार्बन उत्सर्जन 35% कमी झालंय असा दावा करण्यात येतोय। 2025 पासून अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातही असा प्रयोग राबवत रहदारी कमी करून वाहनांचा वेग वाढवण्यात आलाय।
आता मुंबईतही अशा प्रकारे वाहतूक कोंडी कर लागणार का? वायू प्रदूषणावर कराचा उतारा काढला जाणार का? सत्ताधाऱ्यांनी प्रस्ताव आणल्यास विरोधक काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.